प्रभावाने स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राजे ज्योतिराव होळकर, महात्मा अटल होळकर, भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही अनुभव साठे सर्व महापुरुषांना मी शेवर वंदन करतो. आणि आज स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आज आपण कॉर्पोरेट जनता पार्टीच्या माध्यमातून आपण सर्वजण कार्यकर्ते एक दिवसाचा धरणे आंदोलन घेतले आहे. त्या आंदोलनाला बहुसंख्य कार्यकर्त्यांनी पाठिंबा देत पिंपरी चिंचवडमधील सर्व जे बेरोजगार आहेत सर्व त्या धोरणाने या पक्षाला पाठिंबा दिलेला आहे. होय, आम्ही धोळ आहोत, आम्हाला काहीच काम नाहीये म्हणून आम्ही तर बसलो उन्हामध्ये. होय, आम्ही धोळ आहोत, आम्हाला काम नाही म्हणून आम्ही रस्त्यावरती बसलो आहोत. आम्ही बेरोजगार आहोत. होय, आम्ही धोळ आहोत, आमच्या हाताला काम नाही म्हणून आम्ही जर उन्हामध्ये बसलो आहोत. जर आमच्या हाताला काम असतं तर आम्ही असं रस्त्यावर नसतो बसलो, आम्ही एसी मध्ये बसलो असतो. होय, आम्ही जवळ आहोत म्हणून आम्ही रस्त्यावरती बसलो आहोत. कारण आमच्या हातामध्ये उद्योग नाही, व्यवसाय नाही, काही नाहीये. होय, आम्ही जवळ आहोत म्हणून आम्ही महागाईचा सामना करत आहोत. होय, आम्ही जवळ आहोत पण आमच्या गुरुवांच्या मागण्या कोणी मान्य करत नाही. गुरु पण एकत्र झाले हे सांगू शकत नाही. एकतर थोडं काही करू शकत नाही. पण हे आम्ही जर थोडं एकत्र आलो तर या भारताचा काय पाठ होईल. होय, आम्ही जवळ आहोत थोडासा विचार केला तर भारताला नकाशा बसायला वेळ लागणार नाही. तर पेपर फुटीमध्ये पेपर फुटतात सर्व यामध्ये. जर पेपर फुटी होऊ शकते तर शाळेमधल्या मुलांचे पेपर बदली होतात, पोलीस भरती बंद होते, सगळं होती. पण आमदार खासदार फुटतात त्यावेळेस परत इलेक्शन का होत नाही. ही आमची भारतातील अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था या दोष कोणाचा आहे. सामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी पैसा नसतो, काय नसतो. त्याच्यामुळे आम्ही झुरळ लोक आम्ही चांगले शिक्षण घेऊ शकत नाही. होय, आम्ही झुरळ आहोत पण आमच्या झुरळांकडे बघणार कोण. आपल्या झुरळांना आपणच आपली ताकद बनवून या व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी आपल्या सर्व झुरळांना एक येणं गरजेचं आहे. होय, आम्ही झुरळ आहोत. आम्ही झुरळांना खाजगी हॉस्पिटलमध्ये आम्हाला जागा नसते आणि सरकारी दवाखान्यामध्ये आम्हाला कोणीही विचारत नाही. होय, आम्ही झुरळ आहोत. होय, आम्ही झुरळ आहोत. आम्ही ड्रायव्हर चालक झुरळ आहोत. ज्यावेळेस आम्ही झुरळ गाडी चालवतो त्यावेळेस आम्हाला रस्त्यावरती कोणी विचारत नाही. ज्यावेळेस गाडीमधून एसी गाडीमधून काळ्या काचा असतात, एसीची गाडी असते त्यांना कोणी विचारत नाही, हात केलं तर गाड्या सोडतात. पण आम्ही ड्रायव्हर झुरळ ज्यावेळेस रस्त्यावरती चालतो त्यावेळेस आमची गाडी पासिंग नसते किंवा गाडीमध्ये ओरड असतो तर आमच्या झुरळांना हे प्रशासन आरटीओ आम्हाला त्रास देऊन ऑनलाईन पावती फाडतं. आम्ही झुरळांनी करायचं काही. होय, आम्ही झुरळ आहोत. आम्ही झुरळ सकाळी ड्रायव्हर सकाळी 4 वाजता उठून तुमच्या घरोघरी भाजी पोच करतो, दूध पोच करतो, पेपर पोच करतो. पण ड्रायव्हर झुरळांना कुणी विचारत नाही. होय, आम्ही झुरळ आहोत. ड्रायव्हर बनतो तर आज ह्या ठिकाणी 4 महिन्यापासून आरटीओ पासिंग बंद आहे पिंपरी चिंचवडमध्ये. तर या ड्रायव्हर झुरळांचा प्रश्न काय आहे, गाडी पासिंग नाहीये. तर आरटीओ काय म्हणतोय आमचा काही संबंध नाहीये, तुम्ही पूर्ण ऑनलाईन पावती भरा, दंड भरा. तर ड्रायव्हर झुरळांचं करायचं नुकसान काय. या ड्रायव्हरनी कोणाकडे मागणी करायची. होय, हा ड्रायव्हर झुरळांनी सांगायचं कुणाला. तर पोटासाठी 500 रुपये 1000 रुपये कमवतो, सकाळची गाडी बाहेर काढतो, दिवसभर 8 तासामध्ये 1000 रुपये धंदा करतो. त्या आरटीओवाल्यांनी गाडी रस्त्यावरती ट्रॉफिकवरती जर गाडी अडवली तर त्या ठिकाणी ऑनलाईनची पावती 500 रुपये करायची. तर या झुरळ ड्रायव्हरनी सांगायचं कुणाला. होय, आम्ही झुरळ आहोत. तर सर्व झुरळ बांधवांना या सरकारला जर थोडंसं उत्तर द्यायचं असेल तर सर्व झुरळ एक होत आहेत आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये खरंच झुरळ या प्रशासनामध्ये फिरून
यांचा गालबोट काढल्याशिवाय वेळ लागणार नाही. धन्यवाद.